आयुष्यातनं काय झालं, कारण तिला जी सुरुवात ना आमच्या सासू सासऱ्यां आमच्या आई वडिलांकडे ती लहानाची मोठी झाली, पण तिचं जरा थोडंसं बालपण आहे ना आजी आजोबाकडे गेलं, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांकडे. आणि ते जैन फॅमिली असल्यामुळे त्यांचं खाणं पिणं, त्यांचं काय, त्याचे हिचे आजोबा तिला ना वाचून दाखवायचे. आता माझ्या आजोबांचं वाचणं, आईचं सगळं ते माझ्यातलं तिच्यात गेलं. तिच्या सरिताच्या आई वडिलांमध्ये, म्हणजे हिच्या आईच्या आई वडिलांचं, जे माझ्या सासू सासऱ्यांचं, ते पण ते सगळे ते प्राध्यापक, ते सगळे इंजिनियर डॉक्टर असल्यामुळे ते पण एक तिला संस्कार मिळत गेले. त्याच्यामुळे ना तिचं जे जे घडण आहे ना, तिची जी घडण होती ती फार शांत पद्धतीने, फार संयमतेने अशीच होत गेली. म्हणजे ती कधी, मी तुला खरं सांगतो प्रणाली, ती ना कधी रडली नाही. आय स्वेअर, मी सांगतो, मला जर चॉकलेट पाहिजे, अजिबात नाही. मला ते खेळणं, अजिबात नाही. खरंच नाही. अरे आम्ही आश्चर्य होतो, ते आम्ही मुलं बघतो तर, हे बघ, हे बघ, हे रडतंय. आणि आपलं पोरगं शांत असायचं, तिला काय नाही पाहिजे असं, हे केवढं रडतंय, ए गप्प बस रे, काय रडतो रे, आईला त्रास देतो, असं आम्ही कधी कधी बोलतो. पण आमचं बाळ कधी आम्हाला त्याने त्रास नाही दिला.